श्रीराम जय राम जय जय राम। गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदन। गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू सर्व हि माझा रघुवीरू सद्गुरु रूपे। माझे आराध्य दैवत परम गुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात न चले जेथे। यो जातो मरुदंशजो क्षितितले संबोधयन् सज्जनान् ग्रंथं यो रचयन् सुपुण्यजनकं श्रीदासबोधाभिधम्। यत्कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते श्रीरामदासो गुरुः। शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। मला वाटते अंतरी त्वावसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे। अपत्या परिपाववी प्रेमग्रासा महाराज या सद्गुरो रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। समस्त जन कल्याणे निरतं करुणामयं नमामि चिन्मयं देवं सद्गुरुं ब्रह्मविद्वरं। हरि ओम। संत मोक्षाची विश्रांती संत तृप्तीची निजतृप्ती नातरी भक्तीची फळश्रुती ते हे संत श्रीराम। मोक्षाची विश्रांती आजच्या समाजामध्ये आमच्या गुरुदेवांनी फार छान वाक्य वापरलंय. म्हणले द फॉरेनर केम इन द कंट्री. ब्रिटिश ही जी आपल्या देशामध्ये आले आणि त्यांनी आपली संस्कृतीच मुळी सगळी बदलून टाकली. संस्कृती आपली आपणच विसरून गेलो, आपल्याला विसरायला लावली. पूर्णपणे पाश्चात्य संस्कृती आपल्यामध्ये आणली. मग आपली संस्कृती म्हणजे काय? म्हणजे आपण काही टिळे लावायला विसरलो आणि घंटा आणि आरती करायला विसरलो का? ते तर सगळं हल्ली गेलेलं आहे किंवा त्याचा अर्थ माहिती नाही, फक्त एक कृती राहिली. पण खरं आपली संस्कृती जी आहे ती जी विसरलो म्हणजे काय? आजकालचं जे जमाना एक होता की आमचे सरकार बदलल्यानंतर सरकारी कार्यालयामधलं आता वातावरण बदललं आहे. पण एक काळ असा होता की कमीत कमी काम करणं, कमीत कमी कामामध्ये जास्तीत जास्त लाभ म्हणजे प्रगती. जो उच्च झालं प्रगती किंवा जी मोक्ष जे म्हणायचं म्हणजे मला काहीही करायला लागता कामा नये अशी अवस्था म्हणजे तृप्तीची मोक्षाची अवस्था. अशी एक काहीतरी व्याख्या आम्ही करून बसलोय. म्हणजे आता सगळ्या श्रीमंत माणूस म्हणजे त्याला काहीही करावं लागत नाही अशी म्हणजे ती अवस्था ना. ऑफिसमध्ये जो बॉस असतो, केबिनमध्ये बसतो, त्याला काहीच काम नसतं असं त्या खालच्या सगळे जे त्याच्या खालचे जे असतात क्लेरिकल दिवसभर खरडेगाशी करणारे त्यांना असं वाटत असतं. पण खरं तसं आहे का? उलट जितकं उंच जाऊ तितकी जबाबदारी जास्त आहे, तितकी कर्म जास्त आहे. आणि जीवन म्हणजे कर्म आहे.
नाही कश्चित क्षणमपि तिष्ठती अकर्मकृत म्हणलंय. एक क्षण सुद्धा कर्माशिवाय जाऊ शकत नाही. मग जर कर्म तर संपत नाहीये, मग मोक्ष म्हणजे काय? जर मोक्ष मिळाला मग कर्म तर संपत नाही, मग काय? म्हणून तर ना खरं तर बघितलं इथे जगामध्ये कोण कर्म करत नाहीये बरं. श्रीमंतही करतोय, गरीबही करतोय, शिकलेलाही करतोय, अशिक्षितही कर्म करतोय, लहानही कर्म करतोय, मोठाही कर्म करतोय. मग संतही कर्म करतात. संतांच्या कर्मामध्ये असा काय फरक आहे की ज्याला म्हटलं की ते मुक्त आहेत, मोक्षाची विश्रांती त्याला म्हटलंय की जिथं विश्रांती पण विश्रांती घेतीये अशी त्यांची काही शांती आहे. शांती ब्रह्म ज्याला म्हणलं, शांतीची पै शांती, विश्रांतीची विश्रांती, मोक्षाची विश्रांती, तृप्तीची निजतृप्ती. असं म्हणजे काय? जिथं ती तृप्ती सुद्धा तिथं तृप्त होण्यासाठी आली किंवा ती तृप्ती सुद्धा तिथं तृप्त होते म्हणजे काय? त्यांनी असं काही कर्म करायला ते शिकलेले आहेत की ज्याच्यामुळे स्वतः बरोबरच सगळ्या विश्व जे आहेत तिथं सगळा आनंद होईल. कारण ते सर्व व्याप्त झालेले आहेत. जसं आपण सर्व या शरीराला संपूर्ण व्याप्त आहोत. ते माझा हात जो आहे तो माझा आहे, इथे पण मी आहे, माझ्या डोळ्यामध्ये मी आहे, सगळीकडे मी भरलेला आहे तो. तसंच ते सर्व व्याप्त होऊन जातात. मग सगळ्यांचं दुःख ते त्यांचं दुःख होतं आणि मग ते कर्माचं रहस्य त्यांनी जाणलेलं आहे. ते खरं द्वंद्वातीत झालेले आहेत. कर्म जे आहे ते कसं होत असतं त्याचं रहस्य जाणलेलं आहे त्यांनी. गुणागुणेषु वर्तन्ते. खरं कर्म कोण करत असतं? भगवंतानी म्हणून तर सांगितलं ना भक्तीमध्ये की ते कर्म जे आहे तो तू मला अर्पित कर म्हणून. पण आम्हाला जमत नाही ना तो अहंकार जो आहे, मी करता, हे आम्ही सोडत नाही. मग खरं म्हणजे आपण करते आहोत का? आपण करते नाही आहोत. तर गुणागुणेषु वर्तन्ते. सगळी जी ज्याचा जसा गुण आहे तसं ते कार्य त्याचं चालू आहे. डोळे काय करतात? डोळ्याचं काम बघणं आहे, ते डोळ्याचं बघतात. पण आम्ही त्याला एवढं तादात्म्य होतो आणि म्हणतो मी बघितलं, मी द्रष्टा आहे, मी श्रोता आहे, आणि मग त्याचं सुख दुःख सगळं आम्ही आपल्याला लावून घेतो. मग ही मेख ज्याला कळली तो काय करतो? तो मी नैव किंचित करोमी इति युक्तो मन्येत तत्वविद. ज्यांनी ते सत्य जाणलं तो म्हणलं मी काही करत नाही, बस सगळं होत आहे. डोळ्यांनी पाहिलं, त्यांनी पाहिलं, मी काही केलं नाही. मग त्यामुळे केलं पण नाही, मग भोगलं पण नाही, भोगायचं पण नाहीये. मग तिथं तृप्तीचा प्रश्नच येत नाही. आणि मग करणं नाहीये तर मग त्याचं ओझं तरी कुठे? मोक्षच आहे सगळा. विश्रांतीच विश्रांती आहे ना. नैव किंचित करोमी म्हटलंय. पण केव्हा म्हटलं? पश्यन् शृण्वन् स्पृशन जिघ्रन् आश्नन् गच्छन् स्वपन श्वसन प्रलपन विसृजन गृह्णन. एकही कर्म सोडलेलं नाहीये. जेवढ्या इंद्रियांची जितक्या क्रिया आहेत त्या सगळ्या सतत करत असताना तो म्हणतो की मी काहीही करत नाही. किंचित अपि न कुर्वन्ति म्हणले, मी काही करत नाही. ती मोक्षाची विश्रांती आहे. मग विश्रांतीच आहे ना. मला काही, मी काही करत नाही म्हटल्यावर सगळी विश्रांतीच आहे खरं. मोक्षाची विश्रांती, ती मदता आणि निजतृप्ती. मग हे जर रहस्य जाणणं जे आहे ते जाणलं कसं जातं? तर ते कोण आहेत? भक्तांची फळश्रुती, भक्तीची फळश्रुती जी आहे. जेव्हा आम्ही सगळ्या आपल्या कर्माचं फल जे आहे ते परमेश्वराला अर्पण करतो आणि मग तेव्हा जे मग कोण आहे तो भक्त? असा कसा तो भक्त ओळखायचा? त्या भक्ताचे जे सगळे गुण जे आहेत ते म्हणजे ती फलश्रुती आहे भक्तीची. ते पण सगळे 36 गुण सांगितलेत. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुणैव च निर्ममो निरहंकार समदुःख सुखक्षमी इत्यादी.
हे सगळे गुण पाहिले तर म्हणजेच काय की हे अध्यात्म जे आहे, हा परमार्थ जो आहे, परमार्थाचं अधिष्ठान जे म्हटलं आणि ते गुह्यज्ञान प्रगटे जनी जे म्हटलं, म्हणजे काय की तो परमार्थ आहे, त्या परमार्थाचं व्यक्त रूप, त्या विचारांचं आचरणामध्ये आलेलं जी व्यक्तता जी आहे, म्हणजे ही सगळी मूल्य आहेत. सगळे गुण जे आहेत हे आपल्यामध्ये येणं आणि त्याचं वर्धन होणं म्हणजे खरं जीवन आहे, ती तो मोक्ष आहे, ती भक्ती आहे. भक्ती म्हणजे असं काही काय ना, भगवानांनी इतकं सुंदर ती सगळी, तो सगळा विषय नंतर येणार आहे ती भक्ती. ते गुणांचं एक एक पाहिलं तर काय बरं म्हणता येईल, पण ते गुण जे जाणणं म्हणजे संताला ओळखणं आहे खरं म्हणजे, की तो कुणाविषयीही द्वेष करत नाही, सगळ्यांविषयी मैत्रभाव आहे, सगळ्यांविषयी करुणा आहे, द्वंद्वामध्ये तो अडकत नाही, हर्ष अमर्ष, एकदा दुःख सुख वगैरे नाही, यश अपयशामध्ये सम असतो, समत्व पावलेला असा जो आहे, ती फळश्रुती भक्तीची. ही फळश्रुती ज्याला प्राप्त झाली तो द्वंद्वातीत झाला. यस्मान्नो द्विजते लोको लोकांनो द्विजते चयः. तो बाहेरच्या जगतामुळे उद्विग्न होत नाही आणि त्याच्यामुळे लोकांना त्रास होत नाही, असा जो आहे श्रद्धान असा जो, तो म्हणजे संत आहे. संत जे, ही सगळे गुण आमच्या संतांमध्ये नाही आहेत का बरं? सगळ्या संतांची चरित्र सगळी डोळ्यासमोर येत आहेत. संत एकनाथ महाराज एकीकडे आम्हाला धर्माने शिकवलं, वर्ण आश्रम वगैरे सगळं, पण तेच जे वर्ण आश्रमाचं पालन करणारेच संत एकनाथ वाळवंटामध्ये ते अस्पृश्याचं बालक जेव्हा त्याला उचलून घेतलं ना त्यांनी, काशीची गंगा रामेश्वराला वाहायची होती, पण मध्ये वाळवंटामध्ये ते शूद्र गाढव पडलेलं होतं, त्या गाढवाला गंगा पाजली. आता इथे कुठला धर्म का काय, तीच तर आहे ते फळश्रुती ही भक्तीची. संतांच्या आचरणातून समजतं ते सगळं. खरा धर्म काय आहे, खरं शास्त्र काय आहे, खरी जी हे जे वर्ण आश्रम किंवा आमच्या धर्मामध्ये जे सांगितले ते संतांनी आम्हाला शिकवलेले आहेत, काय आहे ते सगळं. व्याख्या शब्दांवरून कळू नाही शकत, सगळं काही करता येत नाही. मोक्ष जो आहे, कुठले संत असे नुसते बसले होते बरं? सुरुवातीपासून शेवटपर्यंत ते काम करायचे. गुरुदेव एवढं फक्त 20% त्यांचं हार्ट चालू होतं, पण तरी सुद्धा दिवसातले 18-18, 20-20 तास ते काम करत होते. आमचे समर्थ दास डोंगरी राहतो, चिंता विश्वाची वाहतो. कुठेतरी दऱ्याखोऱ्यामध्ये राहायचं, एक लंगोटी नेसायची, पण राष्ट्र उभारणीसाठी किती कार्य केलंय त्यांनी, किती जणांना उपदेश केले, किती असे महंत निर्माण केले, कसे तरुण सगळे सगळे क्षात्र तेजानी सगळे संस्कारित असे समाजाला दिले त्यांनी, राजा दिला समाजाला. मग हे कार्य त्यांनी केलं नाही का? काही न करणं म्हणजे मोक्ष नाही. म्हणून तर मोक्षाची विश्रांती जी आहे, आणि एवढं सगळं करूनही मी काही करत नाही, अलिप्त जो आहे, त्या काहीच कशाचं हे नसतं. आमचे कबीरजी, तर कबीरांचा पुत्र होता कमाल. आता तो कमाल सुद्धा कबीरांच्या पेक्षाही वरचढ निघाला, इतका तो असा विरक्त होता. तर तेव्हा त्यावेळचा जो सम्राट होता त्यांनी म्हणलं परीक्षा घेऊ ह्याची, आणि त्यांनी दरबारामध्ये बोलवलं त्या कमालला, कारण सगळ्यांना माहिती होतं की हा विरक्त आहे, एका झोपडीमध्ये राहायचं आपला साधा. आणि मग ते म्हणले की मला तुला काही द्यायची इच्छा आहे. म्हणजे मला काही नको आहे. म्हणले हा उगाच असं म्हणतोय, म्हणजे खूप मला काही द्यायचं आहे. तर म्हणजे ठीक आहे, तुम्हाला तर तुमची इच्छा आहे, पण माझ्या झोपडीत ठेवा म्हणले जे काय द्यायचं आहे.
तर मग सम्राटाला वाटलं हा वरवर तो दाखवतोय पण त्याला खरं पाहिजे सगळं. आणि मग खूप काही जे काही सगळं मौल्यवान वस्तू अशा सगळ्या त्याच्या झोपडीमध्ये ठेवल्या त्यांनी. आणि मग बरेच दिवस झाले काही वार्ता नव्हती. तर सम्राट म्हणलं बघा अरे म्हणतात नको नको आणि घेतात सगळं. आणि मग सम्राटनी चौकशी केली परत, ते मी दिलेलं ते काय केलं तुम्ही? तर म्हणलं काय दिलं होतं तुम्ही? जर म्हणे तुम्हाला एवढं सगळं माझी इच्छा होती तर मला दिलं होतं मी सगळं, काय केलं त्याचं? म्हणले तुम्ही जिथं ठेवलंय तिथं बघा म्हणले येऊन. आणि सम्राटाने बघितलं ते तसंच्या तसं तिथे झोपडीत तसंच होतं, त्याला हातही त्यांनी लावलेला नव्हता. असे हे संत ही चालती बोलती मूल्य आहेत. चालतं बोलतं मोक्ष आहे, चालतं बोलतं तृप्ती आहे. ही सगळी भक्ती केल्याची फळश्रुती म्हणजे हृदय हे पूर्ण मूल्याधिष्ठित होऊन जातं. त्या हृदयामध्ये सगळे गुण जे आहेत, हे गुण म्हणजे त्या सत्याचा आविष्कार आहे, ते तिथं प्रकट होत असतात. असे हे संत, त्यांचंच वर्णन किती सुंदर म्हणले. संत धर्माचे धर्मक्षेत्र, संत स्वरूपाचे सत्पात्र, नातरी पुण्याची पवित्र पुण्यभूमी श्रीराम. सुंदर. संत धर्माचे धर्मक्षेत्र, संत स्वरूपाचे सत्पात्र आणि पुण्याची पवित्र पुण्यभूमी. जसं म्हटलं ना की ती मूल्य जी आहेत ती मूल्य अशी काही वस्तुरूप नाहीत, त्यांना काही आकार नाही, ते असं काही दाखवण्यासारखं काही असं नाहीये. जसं नृत्य करून दाखवलं, काही कराटे आम्ही त्याचे प्रॅक्टिस दाखवू शकतो, पण सत्य, अहिंसा, अद्वेष्टा आणि काय करुणा, हे सगळं काही असं दाखवता येण्यासारखं नाहीये. प्रेम नुसतं बोललं आय लव्ह यू, आय लव्ह यू मग ते झालं का प्रेम? असं नाहीये, ते दिसत नाही त्याच्यातून व्यक्त पण होत नाही कधी कधी. म्हणून तर हे सगळं फार वेगळं आहे. आणि हे सगळं म्हणजे धर्म आहे. आम्हाला धर्म जो आहे की खरा धर्म जर जाणायचा असेल तर संत हे धर्माचं काय आहेत? धर्मक्षेत्र आहेत. धर्म कुठे राहतो? तर धर्म जिथे राहतो ते धर्मक्षेत्र आहे. संत धर्माचे धर्मक्षेत्र म्हटले. धर्मक्षेत्र काय? धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे, त्या कुरुक्षेत्राला धर्मक्षेत्र म्हटलेलं आहे ना. जेव्हा परशुराम जे क्षत्रिय जे अतिशय उद्दाम झालेले होते, तेव्हा परशुरामांनी प्रतिज्ञा केली की ही पृथ्वी सगळी निक्षत्रिय मी करेन म्हणून. आणि मग ती जी कुरुक्षेत्र भूमी जी आहे ती पूर्णपणे पवित्र झाली आणि त्या कुरुक्षेत्राला धर्मक्षेत्र असं म्हटलं गेलं. पण मग आता तिथे सगळं महाभारत घडलेलं आहे, धर्मक्षेत्र आहे ते सगळं. भगवंतानी जिथे त्या कौरवांचा निपात केला, जे अधर्माचं राज्य करणारे, अधर्म, अन्याय, अत्याचाराचे पुष्टी देणारे सगळे, तिथं त्यांचा नायनाट जिथे झाला ते धर्मक्षेत्र आहे. आणि त्या धर्मक्षेत्र म्हणजे जिथे धर्म राहतो ते धर्मक्षेत्र म्हणजे संत आहेत म्हटले. धर्माचे धर्मक्षेत्र. खरं आता धर्मक्षेत्र म्हणजे कोणतं क्षेत्र आहे बरं? तर हे जे ह्याला पण क्षेत्रच म्हटलेलं आहे ना. इदम शरीरम कौंतेय क्षेत्रमित्यभिधीयते. हे शरीर हे कौंतेया, हे शरीर म्हणजे त्याला क्षेत्र असं म्हणतात. मग हे शरीर म्हणजे कुरुक्षेत्र आहे. पण मग ते कुरुक्षेत्र म्हणजे काय की सतत कुरु कुरु कुरु, हे मला करायचंय ते मला करायचंय, हे करणं जिथे आहे ते म्हणजे कुरुक्षेत्र. म्हणजे हे शरीर म्हणजे क्षेत्र आहे. आणि झोपलेलो असतो तोपर्यंत शांत असतो आम्ही, तरी आतमध्ये पण सगळं कार्य ते चालूच असतं, प्रक्रिया सुरू असतात. पण झोप इतकी शांत गाढ झोप ती लागलेली असते, पण तरी
कोण आम्हाला त्याच्यातून उठवतं? का बरं आम्ही त्या झोपेतून उठतो? कारण आमचं हे कुरू 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 जे आहे त्या वासना ज्या आम्हाला काही शांत झोपू देत नाहीत. हे करायचंय, ते करायचंय, करायचंय. लहानपणी जेव्हा दुसऱ्या दिवशी ट्रिपला जायचं असायचं तेव्हा बरोबर पहाटे 4ला पण बरोबर जाग यायची ना, कारण जायचंय जायचंय जायचंय, ती एक एक्साइटमेंट जी असायची. आणि मग त्याच्यामुळे बरोबर जाग पण यायची ना. तीच हे सतत ते करणं 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 जे आहे ना, ते म्हणजे हे क्षेत्र कुरुक्षेत्र आहे. पण जेव्हा हे करणं पवित्र होतं, पुण्याकारक होतं, निष्काम होतं, ईश्वरार्पित होतं, तेव्हा ते धर्मक्षेत्र बनतं. ते कर्म जेव्हा धर्मरूप होतं तेव्हा ते धर्मक्षेत्र बनतं. आणि संत हे धर्माचे धर्मक्षेत्र. ते जे काही कर्म करतात ते सगळं ईश्वरार्पित करतात. तिथं कर्तृत्व भाव नाही, फलाची अपेक्षा नाही. ते म्हणजे धर्माचे धर्मक्षेत्र आहे. तिथे सगळे मूल्य जे आहे, न्यायच आहे, सत्य आहे. तिथे सगळा धर्म पालन करून कर्म केलं जातं. ते धर्माचे धर्मक्षेत्र आहे. आता धर्म धर्म आम्ही म्हणतो, धर्म म्हणजे काय? एक आपण पुण्यकर्म जे आहे त्याला म्हटलं धर्म. पण खरं धर्म याचा अर्थ काय आहे? तर धर्म म्हणजे आमचा स्वभाव जो आहे, आमचं स्वरूप जे आहे ते म्हणजे धर्म आहे. म्हणजे काय की धारणा धर्म, ज्याच्यामुळे आमची धारणा होते, एखाद्या वस्तूची धारणा, तिचं अस्तित्व ज्याच्यामुळे आहे ते म्हणजे धर्म आहे त्या वस्तूचा. म्हणजे त्या वस्तूचा स्वभाव. म्हणजे जसा अग्नीचा धर्म काय आहे? उष्णता आहे. पाण्याचा धर्म त्याचा प्रवाहीपणा किंवा शीतलता हा पाण्याचा धर्म आहे. वायूचा धर्म वाहणं आहे. हे त्याचं धर्म आहे. त्याचं जसा सूर्य जो आहे तो उष्ण आहे, प्रकाशमय आहे, तेजस्वी आहे. तर काळा सूर्य असं जर म्हटलं तर कधी स्वप्नातही नाही ना, चुकीचं आहे. कारण त्याचा तो धर्मच नाहीये. जिथे सूर्य म्हणजेच तेजस्विता आहे, उष्णता आहे, प्रकाश आहे, तर ते त्याचा धर्म आहे. त्याच्याशिवाय त्याला अस्तित्वच नाहीये. त्या सूर्यामधून जर तो प्रकाश आणि उष्णता काढून घेतलं तर सूर्याला अस्तित्वच नाहीये. प्रकाश उष्णता म्हणजे सूर्य. साखरेचा धर्म गोडी आहे. ती गोडी जर काढून घेतली तर ते साखर म्हणजे ते दगड राहिले ते. तर तसा धर्म म्हणजे ज्याच्यामुळे आमची धारणा होते, ज्याच्यामुळे आमचं अस्तित्व सिद्ध होतं, ते म्हणजे धर्म आहे. आता आपण कोण आहोत? मनुष्य आहोत. मग मनुष्याचा धर्म काय आहे? माणूस जे आहे, मानवता हा मनुष्याचा धर्म आहे. मग तो मानवता माणुसकी जो ठेवतो तो खरा माणूस आहे. आणि मग हा माणसाचा धर्म ज्यांनी पालन केला तो म्हणजे त्याचं धर्मक्षेत्र आहे. मग असे कोण आहेत? तर संतच आहेत. संत हे धर्माचे धर्मक्षेत्र. भगवंतानी जेव्हा म्हटलं की यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवती अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम म्हणलं. जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते आणि अधर्माचं अभ्युत्थान होतं, अधर्माचं वर्चस्व वाढतं, तेव्हा तेव्हा मी संभवामी म्हटलंय. मी तिथे अवतरित होत असतो, येत असतो त्या युगामध्ये म्हटलंय. आणि संत हे कोण आहेत? संत हे भगवंताचे नित्य अवतार आहेत. धर्माची स्थापना करण्यासाठीच, भगवंताचं कार्य ते करण्यासाठीच तिथे असतात. म्हणून म्हणले ते संत हे धर्माचे धर्मक्षेत्र. पण आता जेव्हा भगवंतांनी सांगितलं की धर्माला ग्लानी येते, धर्माला ग्लानी येते म्हणजे काय होतं? आता आमचं स्वरूप जे आहे, ती स्वरूप कधी नष्ट होऊ शकतं का? स्वरूपाला धर्माला धर्म नष्ट नाही होत म्हटलं. धर्म नष्ट झाला असं म्हणत नाहीत. धर्माला ग्लानी येते म्हणजेच काय की आम्ही आमचं स्वरूप विसरतो. आपण माणूस आहोत हे माणूस पण आम्ही विसरलो. जेव्हा श्रीमंतीचा जो काय एक दर्प तो येतो तेव्हा नकळत आम्ही आमचं
प्रसिद्धीच्या झोतामध्ये किंवा अभिमानाचं हे झालं, आपण आपल्या आजूबाजूचे ज्यांनी आपल्यावर उपकार केले, ज्यांचे आपल्यावर कायमचे उपकार आहेत, जे फेटू शकत नाही त्यांना पण आपण विसरतो, त्यांना आपण अद्वा बोलत असतो. मग काय आहे, धर्माची ग्लानी आहे इथे. कृतज्ञपणा जो आहे ती धर्माची ग्लानी आहे. न्यायाने वागणं, एकेकाळी ते म्हटलं, सेवा करायची आहे, ते अन्याय करतात आणि ते फक्त पैसे उकळतात, तो काय आहे, ती धर्माला आलेली ग्लानी आहे. मग धर्मक्षेत्र जे आहे, धर्माची स्थापना करणं म्हणजे काय आहे, अजून आता उदाहरण, धर्माची ग्लानी म्हणजे काय, आजकाल आपण म्हणतो ना की तर समजा मिरची आहे, त्या मिरचीचं धर्म काय आहे, तिचा स्वभाव तिखटपणा म्हणजे मिरची आहे. टोमॅटो काय आहे, आंबट असतो तो. आधी खूप ते ना असे लहानपणी आम्ही खायचो ते असे गावठी टोमॅटो म्हणतात, इतके आंबट असतात ते, खूप आंबट. आजकाल टोमॅटो आंबटच नसतो, म्हणजे त्याचा धर्मच राहिला नाही. त्याच्यात खत एवढे घालतात, नुसता तो आकाराने लाल आणि मोठा दिसतो, पण त्याची खरी चव मात्र त्याच्यात नाहीये. टोमॅटोचा टोमॅटोपणा राहिला नाही त्याच्यात, आपल्याला सत्व नाही राहिलं आता ते जे धान्य आहे, त्या धान्यामध्ये त्याचं सत्व असायला पाहिजे. ते नसणं म्हणजे धर्माला ग्लानी येणं जे आहे, ते जसं जे आहे तसा त्याचा तो धर्म आहे, ती ग्लानी येते. पण ग्लानी येणं म्हणजे धर्म नष्ट नाही होत, तर त्याच्यावर काय होतंय, अधर्माचं अभ्युत्थान होतं, अधर्माचं वर्चस्व तिथे आलेलं आहे. दुसरे काहीतरी मिसळ भेसळ झाल्यामुळे त्याचं जे मुख्य मूल रूप झाकलं गेलेलं आहे, हे सगळं काढून टाकायचं, अधर्म सगळा बाजूला करायचा, अधर्माचा नाश करायचा. मग जे राहतं ते धर्म आहे. धर्म नवीन काही स्थापना करावी लागत नाही, धर्म काही दुसरा कुठून तरी आणावा लागत नाही, तर तो आहेच तिथं, सत्यच आहे, माणूस आहे तिथे, फक्त आम्ही माणुसकी विसरलो, ती तिथं पुन्हा आणायची आहे. आणि ते आणण्याचं काम जे करतात ते म्हणजे संत. आणि ते काही असं धर्माची स्थापना करायची या माणुसकी आणायची म्हणजे कुठून तरी दुसरीकडून काय पैसे देऊन ते आणलं, असं होऊ शकतं का? एखादा झेंडा रोवला म्हणजे धर्माची स्थापना झाली का? काहीतरी बिल्डिंग बांधली म्हणजे धर्माची संस्थापना झाली, रजिस्ट्रेशन झालं, असं आहे का? तर काय आहे धर्माचं धर्मक्षेत्र म्हणजे? तर ते धर्म म्हणजे तसं जगणं म्हणजे धर्म आहे, तसं वागणं म्हणजे धर्म आहे. मग त्या धर्मासाठी मरण जरी आलं तरी सुद्धा जे राहतात ते साधू आहेत, स्वतःच्या मूल्यांसाठी, तत्वासाठी जे जगतात तो संत आहे, धर्म सोडू देत नाही तो संत आहे. संभाजी महाराज एवढे डोळे काढले पण नाही म्हणले, मी माझा धर्म सोडणार नाही. राष्ट्रासाठी ज्यांनी बलिदान केलं, प्राण गेले तरी हरकत नाही, पण माझं राष्ट्र टिकलं पाहिजे, मला माझ्या प्रजेला सगळ्या अन्यायातून जोखडातून मला बाहेर काढायचं आहे, ही जी तळमळ आहे तो म्हणजे धर्म आहे. मग संत हे धर्माचं धर्मक्षेत्र. ती म्हणूनच भगवंतांनी सुद्धा काय बरं सांगितलं, धर्माची संस्थापना करण्यासाठी येतो, पण मग ही धर्माची संस्थापना कशी होते, काय करायचं म्हणले भगवंतांनी, तेच सांगितलं, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां. साधू जे आहेत त्या साधूंचं रक्षण म्हणजे धर्म आहे, धर्माची संस्थापना आहे, आणि जे दुष्कृत आहेत त्यांचा विनाश म्हणजे धर्माची संस्थापना आहे. म्हणजे संत आहेत, जे साधू आहेत, त्यांचं रक्षण जेव्हा होईल तेव्हा इथे धर्म सगळा, धर्माचं राज्य होईल. इथे सत्य, अहिंसा, दया, करुणा, चांगुलपणा, प्रेम, विश्वास, आपुलकी, हे सगळं जे सुंदरता सगळं आहे, आणि त्याच्यामुळे त्याग आहे, सेवा आहे, त्याच्यामुळे समाजाची, राष्ट्राची धारणा होते.
प्रगती खरी ती आहे. केवळ पैशाने प्रगती होऊ शकत नाही, केवळ बाजारपेठा उभ्या केल्याने प्रगती होऊ शकणार नाहीत, केवळ रेल्वे आणि मोठे मोठे पूल बांधून आमच्या देशाची प्रगती होऊ शकणार नाही, तर धर्माची स्थापना म्हणून जे धर्माचं पालन करणारे, जे धर्माला जाणणारे, ही मूल्य जे जाणतात, ही मूल्य जे जगतात, त्यांचं रक्षण करणं, संतांचं रक्षण करणं, ते म्हणजे खरं देशाचं आणि समाजाचं रक्षण आहे. ते धर्माचं रक्षण आहे. संत धर्माचे धर्मक्षेत्र.